काळभैरवनाथांच्या नावानं चांगलं. महाराष्ट्रात श्री काळभैरव व जोगेश्वरी ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत. श्री काळभैरव जोगेश्वरी, भैरी भवानी अशी दैवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपात पूजली जातात. त्यांची जर मनोभावे पूजन केले तर ते आपल्या सर्व शत्रूंचा नाश करून टाकतात. कुलदैवत श्री काळभैरवनाथांची म्हणजेच श्री सिद्धनाथांची पूजा उपासना कशी करावी, चला तर जाणून घेऊयात. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भैरवाचा अर्थ भयापासून रक्षण करणारा असा होतो. पंचमुखी महादेवांच्या दक्षिणेकडील मुखाला सुद्धा भैरव म्हणले जाते. भैरव हा महादेवांचा प्रमुख गण आहे. भैरव हे महादेवांचे उग्र रूप आहे. श्री काळभैरव ही एक तांत्रिक देवता आहे आणि अनेक कुलांचे कुलदैवत आहे. श्री काळभैरवनाथ हा साक्षात महादेवांचा 5वा अवतार आहे. त्यांना काळभैरी, काळभैरवनाथ, भैरव, भैरीनाथ, काळभैरव, भैरोबा या नावांनी देखील ओळखले जाते. श्री काळभैरवनाथांचा स्वासवा असेही म्हणतात. स्वासवा म्हणजे ज्यांचे वाहन कुत्रा आहे. तो शक्तिपीठांचा रक्षक आहे. या कारणामुळे श्री काळभैरवनाथांचे ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आणि शक्तिपीठांच्या ठिकाणी जागरूक देवस्थान असते. श्री काळभैरवनाथ हे अत्यंत भयानक आहेत, पण त्यांचे जर का मनोभावे पूजन केले तर ते आपले प्रत्येक संकटातून रक्षण करतात. ते आपल्या शत्रूंचा विनाश करून टाकतात. श्री काळभैरवनाथांचा अवतार प्रदोष काळ म्हणजेच दिवस रात्रीच्या मिलनात झाला होता. त्यामुळे श्री काळभैरवनाथांची पूजा संध्याकाळी करणे अत्यंत शुभ मानले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी ही श्री काळभैरवनाथांना समर्पित आहे. त्यामुळे या अष्टमीला कालाष्टमी म्हणतात. श्री काळभैरवनाथांच्या उपासनेने आपल्या वाटेतील कामामधील सर्वात मोठे अडथळे दूर होतात. आपल्याला त्रास देणारे शत्रू शांत बसतात. श्री काळभैरव हे रुद्रावतार असून हे मुख्य क्षेत्रपाल दैवत आहेत. 8 दिशांना मुख्य 8 क्षेत्र रक्षक देवता असून या 64 भैरवांचे मुख्य अधिनायक दैवत म्हणजे काळभैरवनाथ आहेत. श्री काळभैरवनाथ ही अत्यंत न्यायप्रिय देवता आहेत. त्यांना खोटेपणा अजिबात चालत नाही. श्री काळभैरवनाथांना दंडपाणी असेही म्हणतात. दंडपाणी म्हणजे जे पापींना शिक्षा देतात. म्हणूनच त्यांचे शस्त्र काठी व त्रिशूळ आहे. प्रत्येक कालाष्टमी अमावस्येला हार, नारळ, खडीसाखर, पेढे नैवेद्यामध्ये जिलेबी, खीर अर्पण करून मानसन्मान करावा. श्री काळभैरवनाथांच्या नित्यसेवेत कालभैरवाष्टकम स्तोत्राचे पठण करावे. यामुळे आपल्याला ऊर्जा शक्तीचे बळ मिळते आणि आत्मविश्वास प्राप्त होतो. श्री काळभैरवनाथांची भक्ती केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यांचे संरक्षण कवच लाभते. आपल्या शत्रूंचा आणि कामामधील अडथळे मुळापासून नष्ट करतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं कुलदैवत जर का श्री काळभैरवनाथ असतील तर कमेंट करून नक्की सांगा. काळभैरवनाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.